नमस्कार मित्रांनो आमच्या गावामध्ये एक मुलगा आहे सुशांत साळवी। सुशांत रात्री मला काल भेटला। मला बोला, दादा आपल्या गावात डॉक्टर नाही गुरांचा, या विषयावरती एखादा व्हिडिओ करून टाक। आता आम्हाला बाहेरून प्रायव्हेट डॉक्टर मागवावा लागतो, त्यासाठी आम्हाला भरपूर पैसे खर्च करावे लागतात। तेवढं आमचं उत्पन्न नाही, पण काय करणार, आता गुरं जनावरं राखलेत तर तेवढं करावंच लागतं। त्याचं काय नाही भावा, आपल्या गावामध्ये 80% समाज हा माझा समाज आहे। थोडक्यात काय तर रावगडी आहे, रावगडी। ज्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रावगडी असतात तिकडे विकास काम कधी लवकर पूर्ण होत नाही। उलट ज्या गावामध्ये 18 पगड जाती जमातीची लोक एकत्र राहतात तिकडे विकास काम लवकर आणि 100% वेगाने पूर्ण होतं। तुला सांगायची गरज नाही, आपल्या गावामध्ये एकूण 2 देवळं आहेत ग्रामदेवतेची। आपल्या गावात 2 ठिकाणी शिमगा साजरा होतो। आपल्या गावात एकूण 5 पालख्या फिरतात। याचं कारण म्हणजे काय? याचं कारण म्हणजे एवढं की आमचा सगळ्यांचा पूर्वज जरी एक असला तरी आमचं भावंडांचं एकामेकाशी कधी पटत नाही। याचं कारण म्हणजे एवढंच की एका म्यानामध्ये 2 तलवारी कधी राहत नाही। सांगायचा मुद्दा एकच भावा, की आपल्या घरापासनं अंदाजे आपल्या गावापासनं 40 किलोमीटर लांब संगमेश्वरामध्ये म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये त्या औरंगजेबाने येऊन संभाजी महाराजांना कैद केलं। त्यांना हाल हाल करून ठार मारलं। याचं कारण कोण आहे? याचं कारण आपण मराठीत आहोत। कारण आपण मराठी कधी एकत्र आलो नाही आणि कधी येणार पण नाही। त्याच्यामुळे तुला आता आपल्या गावामध्ये डॉक्टर पाहिजे, हा डॉक्टर कधी येणार देव जाणे, मला काही सांगू शकत नाही मी तुला। परंतु एक मात्र नक्की, जरी डॉक्टर आला तरी तो टिकणार नाही। कारण आम्ही जे मराठी आहोत ना, रावगडी आमचा बाबूराव आमचा हा खूप ताठ असतो। आम्ही कधी कोणाला ऐकत नाही आणि कधी आम्ही झुकत पण नाही। त्याच्यामुळे भविष्यामध्ये आपल्या लोकांना अजून भरपूर संकटांना समोर जायचं आहे, एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।